नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया ओल्या नारळाची चटणी। इडली, डोसा, आप्पे, सांबर आणि त्याची तुम्ही राईस सोबत घेऊन खाऊ शकता। खूप सुंदर अशी ही चटणी खायला लागते आणि शिवाय करायलाही खूप सोपी हेल्दी अशी ही चटणी आहे। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर करून घ्या, म्हणजे तुम्ही अशाच रेसिपी पाहू शकता। तर चला, यासाठी काय काय लागतं आपण बघूया। यासाठी बघा, मी जिरं घेतलेलं आहे, मोहरी, उडद डाळ, डाळवं, याला डाळ्या सुद्धा म्हणतात, हरभरा डाळ, किंचितसे शेंगदाणे घेतलेले आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे बघा मी एक, चिंच, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे। तर चला आता आपण करूया। सुरुवातीला बघा, आपण एका वाटीमध्ये चिंच भिजू घालून देऊया। खोबरं बघा, मी अशा बारीक पद्धतीने याच्या स्लाइस करून घेतलेले आहेत। आता आपण गॅसवर कढई ठेवून एक एक हे सर्व भाजून घेऊया। थोडंसं ऑइल टाकले मी। आता यात आपण खोबरं टाकूया। छान याला लालसर असं आपल्याला हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे। गॅस आता कमी करूया आणि आता आपण याला काढून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने आपण हे आता भाजून घेतलेलं आहे। आता आपण कढईमध्ये हिरव्या मिरच्या भाजून घेऊया। थोडंसं तेल टाकून छानपैकी आपण मिरच्या त्यामध्ये भाजून घेऊया। मिरच्या होत आल्या, आता ही मिरच्या आपण काढून घेऊया अशा पद्धतीने। आता यामध्ये आपण शेंगदाणे टाकून शेंगदाणेही भाजून घेऊया छानपैकी। आता याचमध्ये आपण
डाळीवर टाकून भाजून घेऊया। डाळीला जास्त भाजायची गरज नाही आहे, त्यामुळे ते थोडेसे लेट टाकले। हे बघा लगेच झालेत। आता आपण याला काढून घेऊया। अशा पद्धतीने बघा गॅसमध्ये आपण हरभऱ्याची डाळ टाकून सुद्धा याला सुद्धा थोडंसं असं भाजून घेऊया। पण झाली। आता याला पण काढून घेऊया। आता हे बघा हे सर्व आता भाजून आपलं झालेलं आहे। मला थोडंसं थंड झालंय की आपण मिक्सरमध्ये ॲड करूया। हे बघा आता हे थंड झाले, मी याला मिक्सरच्या जारमध्ये ॲड केलंय। यासोबत मी थोडासा कढीपत्ता, कोथिंबीर, चिंच ॲड करून याला छानपैकी आपण बारीक असं दळून घेऊया, वाटून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने मी याला छान असं वाटून घेतलेलं आहे। आता आपण याला एका बाउलमध्ये पातेल्यामध्ये काढून घेऊया। आता यामध्ये आपण पाणी ॲड करूया। तुम्हाला जशी याची कन्सिस्टन्सी ठेवायची तशी तुम्ही ठेवू शकता। थोडंसं पाणी मी ॲड करते यामध्ये। हे बघा अशा पद्धतीने, जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही। त्यामध्ये मी मीठ ॲड करते। आता आपण याला तडका देऊया। तडका देण्यासाठी आपण गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे। यामध्ये आपण आता तेल ॲड करूया। तेलाला छान असं गरम होऊ द्यायचं। तेल बघा छान तेलाला मोहन आलेलं आहे। आता यामध्ये मी मोहरी ॲड केली, उडद डाळ, मोहरी बघा छानपैकी तडतडायला लागली। आता यामध्ये मी लाल मिरची ॲड केली। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही टाकू शकता, नाही तर स्किपही करू शकता। त्यानंतर कढीपत्ता, कढीपत्ता आपल्याला छान असं कडक होऊ द्यायचा आहे। छानपैकी आता तडका झाला आहे। आता आपण हा
यावरती पिठाचं झाकण ठेवून द्यायचं आहे. आता आपण याला उघडून बघूया. छान असा तडका बसलेला आहे आपल्या चटणीला. हे बघा. आता तुम्ही याला खायला सर्व करू शकता. एकदम टेस्टी अशी ही चटणी लागते. तर अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.